दिंडोरीत भाजपाच्या अपयशाला कारण काय? कांदा निर्यात बंदी की लोकप्रतिनिधींचा असलेला अल्पजन संपर्क? दिंडोरी 6 महायुतीचे आमदार असताना देखील भारती पवारांचा दारुण पराभव झाला। अपयशाची कारणे शोधण्यात आता लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते व्यस्त झालेत। नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक समोर आलेत। यामध्ये अनेक ठिकाणी मातब्बर लोकप्रतिनिधींना पराभवाची धूळ चारली गेली आहे। यामध्ये केंद्रीय मंत्र्यांसह विद्यमान खासदारांचा समावेश आहे। गेल्या वेळीपेक्षा यावेळी महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक फटका बसलाय। राज्यात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय। त्यामुळे या विद्यमान खासदार तसेच केंद्रीय मंत्री यांच्या पराभवाची कारणं काय आहेत याबाबत चर्चा होऊ लागली आहे। त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांचा दारुण पराभव झालाय। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं। त्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद देत भारती पवारांना पराभवाचं धनी ठरवलंय। मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महायुतीचे आहेत। असं असतानाही भारती पवारांना पराभव पत्करावा लागलाय। मग या पराभवाची नेमकी कारणं काय? येथील लोकप्रतिनिधींचा मतदारांशी असलेला अल्पजन संपर्क की केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय, हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय कसमादे अपडेट। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा येवला, चांदवड, कळवण, नांदगाव, देवळा, दिंडोरी या मतदारसंघामध्ये असलेले विद्यमान आमदार हे महायुतीचे आमदार आहेत। दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, कळवणमधून नितीन पवार, निफाडमधून दिलीप बनकर, देवळातून राहुल आहेर, नांदगावमधून सुहास कांदे, येवल्यातून छगन भुजबळ असे 6 आमदार भारती पवारांच्या बाजूने होते। तरी भारती पवार यांना 4,64,140 इतकीच मतं मिळाली, तर भास्कर भगरे यांना 5,77,339 इतकी मतं मिळाली। अर्थात 1,13,199 इतक्या मतांनी भास्कर भगरे यांनी विजयाला गवसणी घातली। केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय लवकरात लवकर मागे देखील घेतला नाही। यामुळे 5 महिने कांदा निर्यात बंदी होती। या 5 महिन्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आणि आता त्याच कारणानं भाजपाला रडवलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। दिंडोरी, धुळे, नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक, द्राक्ष उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी ही मतपेटीतून दिसून आली। एवढंच नव्हे तर कांदा उत्पादक जे नाराज होते ते शेतकरी होते। त्यांची मनधरणी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा देखील पार पडली। पण नेमकं याच सभेत एका तरुणाने कांद्यावर बोला ही घोषणा केली आणि त्यावर मोदींनी जय श्रीरामाच्या घोषणा केल्या। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महायुतीकडून फक्त धर्माच्या आधारे निवडणूक लढवली जाते असा संदेश पसरवला गेला। विरोधकांना देखील आयतं कोलीत मिळालं। मग ही सभा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली। आता विधानसभा निहाय कसं मतदान झालं ते पाहूयात। नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे हे शिंदे गटाचे आमदार आहेत। या ठिकाणी भारती पवार यांना चांगलं लीड मिळाले। कळवणमध्ये नितीन पवार अजित पवार गटाचे आमदार आहेत। असं असून देखील भास्कर भगरे यांना या ठिकाणी एकदम दुप्पट प्रमाणात लीड मिळाले। या ठिकाणाहून भास्कर भगरे यांना 1,14,000चं लीड मिळाले, तर भारती पवार यांना फक्त 56,000। आता बघा, नितीन पवार हे भारती पवार यांचे धीर आणि भावजे धीर यांचं वैर निवडणुकीच्या काळात संपुष्टात आलं असं सांगण्यात आलं। पण मिळालेल्या लीडनुसार या ठिकाणी नितीन पवारांनी भारती पवारांचं काम केलं नसल्याची कुजबुज सुरू आहे। छगन भुजबळ यांनी भारती पवारांसाठी बऱ्यापैकी प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। कारण येवल्यामधून भास्कर भगरे यांना 93,000चं तर भारती पवारांना 80,000चं लीड मिळालं। निफाडमध्ये दिलीप बनकर जे अजित पवारांचे आमदार आहेत, तिथं देखील भास्कर भगरे यांना भारती पवारांपेक्षा जास्त लीड मिळाल्याचं पाहायला मिळतं। चांदवड विधानसभामध्ये राहुल आहेर हे भाजपचे आमदार आहेत। इथं देखील भारती पवार यांना लीड मिळालं, 95,000 इतकं लीड भारती पवारांना मिळालं। पेठ दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जिथं नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, पण निवडणुकीदरम्यान सुहास कांदे यांनी अजित पवार गटातील नेते हे विरोधी पक्षाचं काम करतात असा आरोप केला होता। नरहरी झिरवाळ हे विरोधी पक्षाच्या एका कार्यक्रमात आणि सभेमध्ये देखील दिसून आले होते। मात्र आता या मतदारसंघातून 1 लाखापेक्षा जास्त लीड भास्कर भगरे यांना मिळाले। त्यामुळे इथून नेमकं कोणी कोणाचं काम केलं हे सांगणं सध्या तरी अवघड आहे।
आता या ठिकाणी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी बाबू सदू भगरे जे इयत्ता 3री पर्यंत शिकलेत यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवली। त्यांना देखील उभं करण्यात आलं आणि त्यांनी तब्बल 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतल्याचं दिसून येते। यावरून स्पष्ट होतं की ही 1 लाख मतं शरद पवारांच्या भगरे यांनाच मिळाली असती, पण सेम नावाचा उमेदवार असल्यामुळे भास्कर भगरे यांची सगळी मतं बाबू सदू भगरे यांना मिळाली। पण विरोधकांचा हा डाव जास्त कामी आला नाही, कारण विजयी अखेर भगरेच झाले असं दिसून येते। दरम्यान भाजपचा असलेला हा बालेकिल्ला मिळवण्यात शरद पवारांना कसं काय आशलं, नेमकी कोणती कारणं महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडली, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कसमादे अपडेटला नक्की सबस्क्राईब करा।